हाय एव्हरीवन. तर हॅपी न्यू इयर. तर चला हॅपी न्यू इयरची तिकडे तयारी चालू आहे आणि अहोनी घेऊन आलेलं आहे मटेरियल बिर्याणीचं. तर बघू शकता इकडं मस्त चालू आहे बिर्याणीचं रेडी तयारी. आणि इकडं अहोनी काय काय सामान आणले तुम्हाला तर दिसलं आहे. बिर्याणीचं सामान आणलेलं आहे इकडे. आणि हे आहे बघा कोकणामधून आले आवळा मावा आहे. हे निपित्त जळतं म्हणून ते कोकणामधून मागवलेलं आहे. खूप सारे पॅकेट आहे बरं का. यात ते खूप छान लागतं आणि मला पण खूप खायला आवडतं. आणि हे आहेत काजू, ओरिजिनल काजू कोकणामधून आलेले आहे. आणि माझं तिकडे स्वयंपाक करायचं चालू आहे आणि इकडं बच्चा पार्टीचं बघा डान्स करायचं आहे. माझ्या भावाचं कार्टून आहे बघा कसं डान्स करते बघा. आतू आतू म्हणत येते सारखं मला डान्स दाखवते. इकडं माझी बिर्याणीची तयारी चालू आहे. OMG. तर हे बघा कसा मस्त रस्सा बिर्याणीचा हे चालू आहे. मसाला बघू शकता इकडं. तर हे इकडं मसाला दम लावायचा होता मला आणि हे कार्टून सारखं मला बोलत होते बघ कसं नाचते कार्टून. तर असं लेकरांनी घर बसलेलं असलं ना घर भरून वाटतं. बघू शकता. मग तिकडं मस्त माझी बिर्याणी पण रेडी झालेली. दिला आहोंना खायला. तर आहोंना म्हटलं छान झाली म्हणा ना. मग ते म्हटले हो छान झाली, खूप छान झाली. मग त्यांना जेवाय वगैरे दिलं आणि त्यांची बच्चा पार्टीसोबत मजा चालू होती. इकडं माझा भाऊ पण आला होता. तर त्याचं कार्टून चालले. चिकन अडकले वाटतं दातातून काढतोय. आणि ही आहे माझी भाऊजे साफसफाई करते. ते लोक जेवून गेले आणि मग मस्त मी पण जेवले. इकडे छान छान असं मस्त बिर्याणीवर ताव मारला. मोठी बहीण आहे ना आई गावी असते मग माझा जीव ओढतो आणि मी काय बनवले की माझ्या भावाला बोलून घेते जेवायला. मग ते सगळे गेले जेवून. मी पण मस्त असं पुदिनेसोबत एन्जॉय केले. पीस सगळे त्यांना देऊन टाकले. आम्ही पीस नाही खात, माझी लेकरं पण नाही खात. भात खातो आम्ही फक्त बिर्याणीचे बघा. तर मग माझ्या पोरीला देऊन संपवली. आणि इकडं रात्रीचं बघा न्यू इयर कसं चालू आहे. हे बघा फटाक्यावर फटाके फोडत होते. आमच्या गल्लीत पण आणि बाजूला पण पुढे कुठं फोडत होते काय माहिती. खूप आवाज येत होता बापरे. एवढे फटाके फुटत होते. मग नेक्स्ट मॉर्निंग परत एकदा हॅपी न्यू इयर. आणि इकडं मग मॉर्निंग होती. आज गुरुवार आहे तर मग साडी वगैरे वेअर केली. चला म्हटलं साडी घालूया आज. गाऊन घालून बोर झाले तर चला पूजा करून घेते पहिलं. आणि पूजा झाली की वाव किती छान वाटतं ना मन. हे बघा अशी मस्त अभिषेक पण झाले दत्त महाराजांचा. आज पहिला वर्षात गुरुवार आले तर किती भारी वाटते ना. अशी पूजा वगैरे झाली आणि मन समाधान झालं. आणि म्हटलं चला आज न्यू इयरला काय बनवूया. तर छोट्या कन्येची फरमाईश होती इडली. तर चला म्हटलं बनवूया. तिने रात्री बिर्याणी नाही खात माझी पोरं नाही का माझ्यावरच गेलेत. भात खाते त्यात पण मन लावून खात नाहीत. कसं तर खातात म्हणून म्हटलं चला पोरांच्या आवडीचं बनवूया इडली आणि चटणी. इकडं नारळाची चटणी आणि इडली बनवली आहे बघा. माझी पुतणी किती छान रेडी झाली. तर